सुरू करू. इंद्रियांमध्ये कोण रमत नाही, तर बुध हा जो बुद्धिवान पुरुष असतो हा इंद्रियांमध्ये रमत नाही. आपण सामान्य जन या इंद्रियांमध्ये रमतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. कारण की आपली तृप्ती कधी होत नाही, इंद्रियांची तृप्ती कधी होत नाही. किती वेळा भोजन केले तरी पुन्हा आपल्याला घ्यावंसं वाटतं, किती वेळा सुगंध घेतला तरी पुन्हा सुगंध घ्यावासा वाटतो, फोमच्या गादीवर किती झोपले तरी पुन्हा झोपावेसे वाटतात. ते सांगतात की शेवटी डॉक्टर सांगतात आता स्पॉन्डिलायसिस झालं आहे, जरा लाकडावर झोपा, गादीवर झोपणं सोडा. असं सांगितल्यावर मग कुठे तो बदल करतो. पण तोपर्यंत काही मऊ गादी सोडवत नाही, कारण त्या स्पर्शाचं सुख आपल्याला माहिती आहे हे सगळं आपल्याला. पण ते म्हणतात की हे जे ज्ञानी पुरुष आहेत, बुधजन, ते काही याच्यामध्ये रमत नाहीत. व्यवहारात अनेकांना असंच वाटतं. काही काही लोक असं म्हणतात की हो, मी 4 पावसाळे आम्ही जास्त पाहिली आहेत, मग आम्हाला जास्त अक्कल आहे, म्हणजे वय वाढलं म्हणजे आम्हाला खूप ज्ञानी झालो आम्ही, असं अनेकांना वाटतं. पण त्यांनी सांगितलं या ठिकाणी की वय वाढलं किंवा 40 पावसाळे जरी जास्त पाहिलेले असले तरीसुद्धा छत्री नीट न धरणारे लोक आहेत या जगामध्ये. म्हणून कोणी असा अभिमान धरू नये की आम्हाला सगळं काही ज्ञान आहे किंवा आम्हाला सगळं ज्ञान फार वेगळं आणि माहिती फार वेगळी, असे या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. खूप सुंदर सुंदर उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि आत्तापर्यंत जी व्यक्तिमत्व बघितली आणि हे जे काय गुण आपण पाहिले त्याच्यासाठी त्यांनी भगवान गोपालकृष्णाचं चरित्र आपण बऱ्याच ठिकाणी वाचलेलं पण असेल, तर त्या चरित्राचे प्रसंग जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की मात्रा स्पर्शाने भगवंताला कधीही दुःख झालेलं नाही आहे. भगवंत अतिशय अलिप्त आणि निरपेक्षपणे वागलेले आहेत. म्हणजे आता कौरवांचा संहार झाला आणि मग अशी पंचायत झाली की आता धृतराष्ट्र आणि गांधारीकडे कोणी जायचं आणि हा निरोप कसा सांगायचा आहे की तुमचे सगळे पुत्र युद्धामध्ये मारले गेले आहेत. कोणी तयार होईना जायला, धर्मराजाचा धीर होईना, भीमाला कोणी पाठवेना, अर्जुन काही जाईना, नकुल सहदेव नाही म्हणाले. मग शेवटी भगवंतानी ते कार्य आपल्या हातात घेतलं आणि भगवंत स्वतः श्रीकृष्ण परमात्मा गेलेले आहेत त्यांच्याकडे आणि धृतराष्ट्राला त्यांनी सांगितलं, म्हणजे यांनी विनंती केली म्हणे युधिष्ठिराने की देवा आता तुम्हीच हे काम करू शकता, हस्तिनापुरात जा आणि काहीतरी युक्ती प्रयुक्तीने त्यांना धृतराष्ट्रांना हा निरोप सांगा. मग भगवान श्रीकृष्ण गेलेले आहेत आणि म्हणाले की ते म्हणाले धृतराष्ट्राला भेटलेले आहेत, त्यांची भेट घेतली आणि म्हणाले की हे धृतराष्ट्रा, तू पांडवांवर दोषांचा आरोप करू नकोस. हे परंतपा, धर्म, न्याय व स्नेह या दृष्टीने महात्मा पांडवांचा यात थोडाही अपराध नाही. हे सर्व तुझ्याच अपराधाचे फळ आहे. म्हणजे एवढं सत्य कोण बोलू शकतं? ज्यांनी कधीही असत्याला स्पर्श केलेला नाही आहे, ज्याचं जीवन सगळं लोकांसाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी म्हणून ज्यांनी रथाचे घोड्याचे लगाम हातात घेतलेले आहेत, सारथी झालेला आहे तोच हे एवढं निर्भीड सत्य बोलू शकतो की तो म्हणाला की याच्यामध्ये तू पांडवांना अजिबात दोष देऊ नको. तुला आणि गांधारी देवीला पिंड आणि पुत्रापासून प्राप्त होणारे सर्व फल पांडवांपासूनच मिळणार आहेत. पांडवच शेवटी तुमचे पुत्र आहेत आणि तेच तुम्हाला गती देणार आहेत असं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही पांडवांचं काही वाईट करण्याचं मनात सुद्धा आणू नका, त्यांच्या अपराधांचं चिंतन करू नका, तर पांडवांच्या कल्याणाची भावना मनात ठेवा असं सांगितलेलं आहे. परंतु त्यांच्या मनातला राग काही गेलेला नसतो. धृतराष्ट्र हा दुबळा असतो आणि यदुश्रेष्ठ श्रीकृष्ण राजा धृतराष्ट्राला असे बोलला आणि शोकाने दुबळ्या झालेल्या गांधारीला असे उत्तम वचन बोलला. आधी त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलेलं आहे, नंतर गांधारीला सांगितलेलं आहे की हे सुबलनंदिनी, मी तुला जे काही सांगत आहे ते तू ध्यान देऊन ऐक व समजून घे.
हे कल्याणी, या जगात तुझ्यासारखी तपोबलाने संपन्न असलेली स्त्री दुसरी कोणीही नाही. कारण तिने पट्टी बांधलेली असते डोळ्यावर, अतिशय पातिव्रत्य व्रत तिने धारण केलेलं असतं आणि तिच्या त्या डोळ्यांमध्ये एवढी शक्ती आलेली असते की तिने जर पट्टी काढली तर काय झालं ते पुढे आपण दुर्योधनाच्या बाबतीत ते घडलेलंच आहे. म्हणून हे सांगतात की तुला भर सभेमध्ये माझ्यासमोर तू दोन्ही पक्षांचे हित करणारे धर्मार्थयुक्त असे वचन बोलली होतीस, परंतु हे कल्याणी, तुझ्या पुत्रांनी ते मानले नाही. म्हणजे तिने आपल्या पुत्रांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु दुर्योधनाने काही तिचं ऐकलेलं नव्हतं. मग विजयाची इच्छा असणाऱ्या दुर्योधनाला तू संबोधित करून त्याला मोठे कठोर वचन बोलली होतीस. हे सगळं ते सांगतात, तिला आठवण करून देतात. परंतु भगवान श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून गांधारी म्हणाली, हे महाबाहो केशवा, तू जे म्हणत आहेस ते अगदी योग्य आहे. आत्तापर्यंत माझ्या मनात फार मोठ्या व्यथा होत्या. त्या मानसिक व्यथांच्या आगीत जळून गेल्यामुळे माझी बुद्धी विचलित झाली होती. परंतु हे जनार्दना, यावेळी तुझे वचन ऐकून माझी बुद्धी पुन्हा स्थिर झाली आहे. मानवांमध्ये श्रेष्ठ असलेल्या हे केशवा, हा राजा अंध व वृद्ध आहे. तसेच याचे सर्व पुत्र मारले गेले आहेत. आता सर्व वीर पांडवांच्या बरोबर तूच याचा आधार हो. आणि एवढे वचन बोलून पुत्रशोकाने संतप्त झालेली गांधारी आपले मुख पदराने झाकून ओक्साबोक्सी रडू लागली. तेव्हा महाबाहू भगवान केशवाने शोकाने दुर्बळ झालेल्या गांधारीला कितीतरी कारणे सांगून युक्तियुक्त वचनांनी आश्वासन दिले. म्हणजे इतकं सांत्वन केलेलं आहे धृतराष्ट्राचं गांधारीचं, पण तरीसुद्धा गांधारीला शेवटी आपल्या मनातलं व्यथा बाहेरच आलेली आहे आणि तिने भगवंताला शाप दिलेला आहे. एका प्रसंगामध्ये तिची विवेकशक्तीच नष्ट झाली, तिच्या अंगामध्ये भयंकर क्रोध आला आणि शोकामध्ये ती बुडून गेली आणि तिची इंद्रिय व्याकुळ झाली आणि तिने श्रीकृष्णाला दोष द्यायला सुरुवात केलेली आहे. ती म्हणाली आणि हे सगळं घडणार होतं, हे पांडवांना माहीत होतं. त्यामुळे पांडवांचा धीर झाला नाही त्यांच्या पुढे जायचा आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णालाच पाठवलेलं आहे. मग श्रीकृष्णा, जनार्दना, गांधारी म्हणते, पांडव व धृतराष्ट्राचे पुत्र परस्परात लढून भस्म झाले. तू यांना नष्ट होताना पाहूनही यांची उपेक्षा कशी केलीस? महाबाहो मधुसूदना, तू शक्तिशाली होतास. तुझ्याजवळ अनेक सेवक आणि सैनिक होते. तू महान बलशाली आहेस. दोन्ही पक्षांकडून स्वतःचे मत वळवून घेण्याचे सामर्थ्य तुझ्यात होते. तू वेदशास्त्र महात्म्यांची वचने ऐकली व जाणली आहेस आणि एवढं सर्व असतानाही तू स्वेच्छेने कुरुकुलाच्या नाशाची उपेक्षा केलीस. म्हणजे तू हे जाणून बुजूनच केलेलं आहे असं ती म्हणते. आणि जसा तू आमच्या वंशाचा नाश केला तसा हे केशवा, मी पतीच्या सेवेने जे काही तप प्राप्त केले आहे त्या दुर्लभ तपोबलाने मी तुला शाप देते. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गांधारीनी भगवंताला शाप दिलेला आहे की हे गोविंदा, तू परस्परांचा नाश करणाऱ्या कुटुंबीय कौरव आणि पांडवांची उपेक्षा केली आहेस, त्यामुळे तू स्वतःच्या बंधुबांधवांचाही असाच नाश करशील. आणि यादव कुलाचा शेवटी नाश झालेला आहे, आपल्याला माहिती आहे ते पण. म्हणजे तुझे कुटुंबीय, मंत्री, पुत्र हे सर्व परस्परामध्ये लढून मरतील आणि तू अपरिचित आणि सर्व क्षेत्रांकडून दुर्लक्षित होऊन एखाद्या अनाथाप्रमाणे वनात संचार करशील आणि कोणातरी क्षुद्र उपायाने तुला मृत्यू प्राप्त होईल. मग त्या व्याधाच्या बाणाने नाही का भगवंताच्या पायाला तो बाण लागलेला आहे आणि भगवंताचा अशा प्रकारे हे झालेलं आहे, अवतार समाप्ती झालेली आहे. म्हणजे हे सगळं तिने तो शाप दिल्यानंतर भगवंताला अजिबात वाईट वाटलेलं नाही आहे या ठिकाणी. आणि ते म्हणतात की हे सगळं घडायचंच होतं, जे घडायचं होतं ते तू बोलली आहेस गांधारी, वेगळं काही तू बोललेली नाही आहे. जे मी करणारच होतो ते फक्त तुझ्या मुखातून बाहेर आलं. म्हणजे हे आपण कशासाठी बघितलं भगवंताचं उदाहरण की अतिशय निरपेक्ष, अलिप्त आणि काय म्हणायचं त्याला, मात्रास्पर्श असतो कौंतेय, की मात्रास्पर्शाचा ज्याला अजिबातही हे झालेला नाही आहे, स्पर्श झालेला नाही आहे, दुःख आणि सुखाच्या जो पलीकडे गेलेला आहे असा हा भगवान श्रीकृष्ण होता. म्हणून मग ते म्हणतात त्या गांधारीला, हे गांधारी, उठ उठ, शोकात मन बुडवू नकोस. तुझ्याच अपराधामुळे कौरवांचा नाश झाला आहे. तुझा पुत्र दुर्योधन दुरात्मा होता, दुसऱ्याची ईर्ष्या करणारा होता.
तो अत्यंत अभिमानी होता आणि म्हणून हे सगळं घडलेलं आहे असं ते म्हणतात. आणि मग त्यांना गांधारीचं सांत्वनही केलं मग त्यांनी. आणि जे ते म्हणाले की जे मी करणार होतो ते तुझ्या मुखातून बाहेर पडलं एवढंच. इतकं शांतपणे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. स्थितप्रज्ञता म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसते, निर्लेपता दिसते आणि मात्रा स्पर्श त्यांना त्रास देत नाही हे सुद्धा आपल्याला या उदाहरणावरून दिसतं. म्हणजे भगवद्गीता उलगडत जायची ते भगवंताच्या चरित्रातले प्रसंग पाहत पाहत. म्हणजे आतापर्यंत आपण संतांच्या पण जीवनातले अनेक प्रसंग पाहिले, मग या ठिकाणी त्यांनी आता भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातला प्रसंग सांगत आपल्याला हा श्लोक समजावून दिलेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे की सहन करण्याची ताकद जितकी वाढत जाते ना तितके दोन इच्छांमधले अंतर वाढत जाते. म्हणजे आपल्याला जर आपल्यामध्ये चांगले गुण आणायचे असतील तर काय करायचं, तर आपल्या दोन इच्छांमधलं अंतर वाढवायचं, कमी नाही करायचं तर वाढवायचं. की आत्ता मी हा भोग घेतलेला आहे तर आता मला तो इतक्यात नाही मिळाला तरी चालेल, लगेच मिळाला पाहिजे. लगेच एक इच्छा पूर्ण झाली तर लगेच दुसरी निर्माण होते, लगेच ती पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करतो. तर तसं न करता दोन इच्छांमधलं अंतर वाढलं पाहिजे. वयाप्रमाणे नाही, तारुण्यात इच्छा कमी करण्याचे सामर्थ्य ज्याला प्राप्त होते तो योगी असतो. आणि हे म्हणजे वयाप्रमाणे नाही असं त्यांनी का म्हटलं की म्हातारपणी आपण एखादा म्हणाला की मला नाही फुटाणे आवडत, अरे तुला दातच नाही तर तू फुटाणे खाणार कुठून, आपोआपच त्याला फुटाणे खाता येत नाही, मग तो म्हणतो की माझी इच्छा कमी झाली. पण दातही आहेत, इच्छाही आहेत, समोर फुटाणेही आहेत आणि तरी मला खायचे नाही आहेत असं जे असतं. आणि तरुण वय पण आहे, तरुण वयामध्येच असं जर असलं तर मग तो हळूहळू योगी होतो असं त्यांनी सांगितलं आहे. कामक्रोधांची वादळेही पचवतो, अनित्य गोष्टीमध्ये विवेक आणि योगी पुरुष रमत नाहीत, अनित्य गोष्टीमध्ये ते रमत नाहीत. जो भुकेने व्याकुळ होतो तोच जे समोर येईल ते सेवन करतो, त्याप्रमाणे केवळ अज्ञानीच विषयात रमतो. आणि न रमते बुधा, बघितलं ना आपण ते तसं ते न तेषु रमते बुधा. त्याच्यासाठी त्यांनी हे सांगितलं आहे की ज्ञानी पुरुष मात्र विषयांमध्ये रमत नाहीत. त्यांना विषय सुख म्हणजे काय वाटतं, पंडुरोगातील सुजेप्रमाणे घातक वाटतात. जे विरक्त आहेत, आत्मज्ञानी आहेत, त्यांना दुःखरूपी सुख आवडत नाही. म्हणजे सुखाच्या पाठीमागे शेवटी दुःखच असतं, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख असं परत येतच असतं. मग आत्मज्ञान कशामुळे होतं, 3 गोष्टी त्यांनी फार महत्त्वाच्या इथे सांगितलेल्या आहेत. की तत्त्वज्ञानावरची निष्ठा, की हे तत्त्वज्ञान, तत्त्वाचं ज्ञान, आत्मज्ञान हे जे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे हे 16 आणे खरंच आहे, 100% खरंच आहे असा ज्याचा विश्वास असतो, अशी ज्याची निष्ठा असते. मागे निष्ठा या शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता. अशी ज्याची निष्ठा असते तत्त्वज्ञानाची. आणि वासनाक्षय, ज्याच्या वासनेचा क्षय झालेला असतो आणि ज्याचा मनोनाश झालेला असतो, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर आत्मज्ञान प्राप्त होतं असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. मग आता विषयात न रमणारा, अनित्यात न रमणारा हा जो महात्मा आहे असा आत्मसाक्षात्कार आपोआपच त्याला होतो आणि मोक्षही त्याला मिळतो. मग असे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मग अजून काय पायऱ्या आहेत, त्या आत्मज्ञानापर्यंत जायचं जर असेल तर काय करावं लागतं, त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतो. तर पहिली पायरी आहे काम क्रोध जिंकले पाहिजेत. आता हे खरं तर आपलं पूर्वीच झालेलं आहे. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं, ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहात सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. तर तेव्हा म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान दिलेलं आहे तेच पुढे 3रा, 4था, 5व्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे आत्मज्ञानापर्यंत जर जायचं असेल तर काम क्रोध जिंकले पाहिजेत. आणि मग 23वा श्लोक आपण पाहतोय आता. शक्नोति हैवय सोडुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं संयुक्तस्य सुखी नरः. की जो शरीराचा नाश होण्यापूर्वीच कामक्रोधापासून उठणारा आवेग,
आवेग म्हटलंय, वेग म्हटलंय. म्हणजे कधी पण बघा आपल्याला राग आला की असा जोरात येतो राग, आपला वेग असतो त्या रागाचा, की त्या तोंडातून कधी एकदा शब्द बाहेर टाकू मी, असं आपल्याला होतं. एखाद्याने जर आपल्याला काही वाईट बोलला वगैरे तर आपण ताबडतोब त्याला प्रत्युत्तर देतो. त्याला म्हणजे तो जो काम आणि क्रोधाचा आवेग असतो तो तो सहन करण्याचं सामर्थ्य आलं पाहिजे. आणि काम आणि क्रोध यांना ज्याने पूर्णपणे जिंकलेला आहे तो पुरुष या लोकी योगी आहे आणि तो सुखी आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे इंद्रिय जय हा अतिशय महत्त्वाचा आहे. कामक्रोधाचे आघात सहन करण्याची पात्रता महात्म्यामध्ये असते. जो महात्मा असतो, जो शुद्धात्मा असतो, मागे आपण पाहिलं होतं विजितात्मा, शुद्धात्मा, नंतर सर्व भूतात्मा, हे सगळं आपलं होऊन गेलेलं आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं आहे बघा, की समोर आत्ता मी जसं फुटाण्याचं सांगितलं तसं, की समोर विषयच नाही आहे, चहा समोर नाहीच आहे, मग प्यायची इच्छा आहे पण उपलब्ध नसल्यामुळे मी प्यायलो नाही तर यात काय फुशारकी आहे. नाही नाही, मला काही चहा आवडत नाही आणि मला काही नसला तरी चालतो, नाहीच आहे तुमच्यासमोर तर काय, असं म्हणण्यात काही फुशारकी नाही आहे. त्यांनी सांगितलं इथे आपल्याला की विषय समोरच नाही म्हणून त्याचा उपभोग घेता येत नाही, मग मनुष्य हतबलच असतो. दुसरं विषय पाहिलेलेच नाही, त्यामुळे ऋष्यशृंगांचं उदाहरण मी दिलं होतं बघा, की त्यांनी कधी स्त्री पाहिलेलीच नव्हती, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ती काही कामना येण्याचं काही कामच नाही आहे. ही दुसरी गोष्ट आहे की ज्यांनी बघितलेलंच नाही आहे. तिसरं म्हणजे जराजर्जर देह झालेला आहे आणि उपभोग घेण्याची क्षमताच नाही आहे, अशा वेळी मी उपभोग घेत नाही हेही म्हणणे काही बरोबर नाही आहे. आणि असं त्यांनी सांगितलं आहे की विषयांचे सेवन करता येत नाही जिथे विषयच उपलब्ध नाही, जिथे विषयांचे ज्ञान किंवा माहितीच नाही आणि देह जर्जर झाला आहे म्हणून विषयांची उपभोगण्याची क्षमताच राहिलेली नाही आहे. अशा अवस्थेमध्ये जर कोणी म्हणायला लागला की मी स्थितप्रज्ञ आहे, तर ते खरं आहे का? तर अजिबात नाही. तर तो ढोंगी आहे. विषय समोर आहे पण विषय उपभोगता येत नाही, त्याला संयम किती पाहिजे, त्याला म्हणतात जितेंद्रिय. मग त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं आहे की आपले रामराया 14 वर्ष वनवासात राहिले, सीतामाई त्यांच्याबरोबर होती, दोघंही परस्परांच्या सहवासात होते, परंतु त्यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण केलेलं होतं आणि लक्ष्मणानेही तेच केलं होतं. म्हणजे हा संयम त्यांचा किती अत्युच्च कोटीचा होता. म्हणजे ही जी आपली महाकाव्य आहे ती काही उगीच नाही आहेत. महाभारत झालं, रामायण झालं, हे सगळं आपल्याला अतिशय उच्च प्रतीची उदाहरणं त्याच्यामध्ये आपल्याला जगून दाखवलेलं आहे त्या लोकांनी आणि आपल्यासमोर त्यांनी आदर्श निर्माण करून ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे महात्मे कसे होते, तर हे जितेंद्रिय होते, पंचमहाभूतांच्या कुठेतरी अतीत आहेत आणि क्लेश, कर्म, आशय, वासना, विपाक या सगळ्यांच्या पलीकडे आहेत, म्हणून त्यांना ते धारण करता आलेले आहे. एकमेकांच्या समोर राम सीता होते आणि म्हणून जेव्हा राम वनवासात जायला निघाले त्यावेळी सीतेने वनवासात जाण्याचा हट्ट केला. रामाने समजूत घातली की तू येऊ नकोस, या वनवासातलं जीवन फार अवघड असतं आणि मी माझा पतिधर्म काही पाळू शकणार नाही असं ते म्हणाले. पण तरीसुद्धा सीतेने सांगितलं की प्रभो, मी आपल्याला वचन देते, मी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीन. असा त्यावेळी केवढा आनंद रामाला झाला असेल. आणि 14 वर्षे हे पती पत्नी आणि लक्ष्मण ब्रह्मचर्य व्रत धारण करून राहिले आहेत. कंदमुळे खाल्ली, फळे सेवन केली. प्रभू रामचंद्र एकाही राज्यात गेलेले नाही आहेत. म्हणजे त्यांनी त्या गुहाने जेव्हा आग्रह केला, तो गुहक जो होता त्यांनी आपल्या राज्यात यायचा त्यांना आग्रह केला, त्यांना पंचपक्वान्नांचं ताट समोर आणून ठेवलं, परंतु त्यांनी स्पर्श केलेला नाही आहे त्या ताटाला आणि कंदमुळंच खाल्लेली आहेत. जसं जे त्यांचं वनवासाचं व्रत होतं त्या व्रताचा त्यांनी अवलंब केलेला आहे. म्हणजे अशी ही सगळी उदाहरणं आहेत. सुग्रीवाला सुद्धा जेव्हा त्यांनी राज्य मिळवून दिलं तेव्हा सुग्रीवाने पण त्यांना आग्रह केला की राज्यामध्ये चला, परंतु ते म्हणाले की नाही, मी काही राज्यात येणार नाही, कारण माझी प्रतिज्ञा आहे की मी राजवाड्यामध्ये प्रवेश करणार नाही 14 वर्ष.
आणि त्यांनी ते पाळलेलं आहे. लक्ष्मणाला पाठवलं त्यांनी आणि निरोप पाठवला त्याला. बिभीषणाचा राज्याभिषेक झाला तेव्हासुद्धा राजप्रासादात प्रभू गेलेले नाही आहेत. असे हे कोण होते? जितेंद्रिय होते, विशुद्धात्मा, विजितात्मा, सर्वभूतात्म भूतात्मा. ही सगळी विलक्षण अशी लक्षणं त्यांच्यामध्ये होती आणि यांनाच म्हणतात योगयुक्त महात्मा. आणि म्हणून काम आणि क्रोधाचा आवेग सहन करण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेलं होतं. हे एवढे गुण त्यांच्याकडे होते आणि म्हणून त्यांना हे सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं. कामावर सुद्धा त्यांचा संयम होता, क्रोधावर त्यांचा संयम होता आणि तोच ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून घेऊ शकतो. शक्नोती हैवयस सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवं वेगम सयुक्तः ससुखी नरः. म्हणजे केवळ कामक्रोध जिंकून आत्मज्ञान प्राप्त होत नाही, त्यासाठी आणखीही कोणते सद्गुण धारण करावे लागतात ते आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात. मग आता इथे पण त्यांनी 24 ते 26 या एकंदर 3 श्लोकांचं त्यांनी आपल्याला म्हणजे संपत आला आपला हा 5वा अध्याय. आता पुढच्या वेळेस संपून जाईल. हे 3 श्लोक फक्त मी वाचून ठेवते, पुढच्या वेळेस आपण त्याचं विवेचन बघू. का 5 मिनिटं जास्त घेऊ म्हणजे संपेल 5वा अध्याय. एक 5 मिनिटं फक्त आपले जास्त होतील आणि 5वा अध्याय या ठिकाणी संपून जाईल, कारण की सारखीच उदाहरणं सगळी पुढे आलेली आहेत. आता कितवा 24 ते 26. योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. म्हणजे जो पुरुष निश्चयाने अंतरात्म्यातच सुखी असतो. योऽन्तः सुखोऽन्तरारामस् म्हणजे याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. अंतरसुखी, अंतरराम आणि अंतर्ज्योती. योऽन्तः सुखोऽन्तरारामस् तथान्तर्ज्योतिरेव यः. की कुठले कुठले सद्गुण यांच्यामध्ये असावे लागतात, तर हा जो आत्मज्ञानी असतो, विरक्त पुरुष असतो, हा अंतसुखी असतो. आतमध्येच त्याला सुख मिळत असतं. सुख काही कुठे बाहेर शोधायचं नाही आहे, तर ते आपल्या आतमध्येच आहेत. म्हणजे जगातील कितीही विषय कितीही वेळा उपभोगले तरी मानवाची तृप्ती होत नाही, हे आत्ताच आपण पाहिलं. परंतु अनुराग आणि द्वेष गेले की विषयांची आसक्तीही सरते. अशा वेळी अंतरंग निरपेक्ष सुखाने तृप्त होते. इंद्रियांचे जे विषय त्यांना भोग म्हणतात, या भोगांच्या नादी जे जन लागतात त्यांना क्षुद्र सुखाचा अनुभव येतो. आणि जे हे विषय पीडाकारक असतात, क्षणिक असतात, हे आपल्याला माहिती आहे. मृगजळ जसं खोटं असतं तसं विषयसुद्धा खोटे असतात. म्हणजे जशी एखादी वीज चमकून गेली, क्षणात तिचा प्रकाश पडतो आणि लगेच संपून जातो, तसं हे सगळं विषयांचं सुख असतं. म्हणून त्याच्या नादीच हे लागत नाहीत. हे जे असतात अंतःसुखी असतात. अशा क्षणिक सुखाला ते काही बळी पडत नाहीत आणि त्यांच्याकडे काम ही विषय तृष्णा असते. ती तृप्त झाली नाही म्हणजे चित्तवृत्ती प्रक्षोभित होतात. तर कामनेपासून सुद्धा ते पूर्णपणे अलिप्त झालेले असतात. विषय तृष्णा त्यांच्याकडे नसते. आणि क्रोध कशाला म्हणतात? संतप्त आणि प्रक्षोभित वृत्तीला क्रोध म्हणतात. हा क्रोध सुद्धा त्यांच्याकडे अजिबात नसतो. म्हणजे मानवी शरीराला हे काम क्रोध सुखदुःखे देऊन सातत्याने पिळून काढतात आणि आत्मज्ञानी कामक्रोधाला बळी पडत नाहीत. हे आपल्याला या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अंतर्बाह्य असे जे विषय असतात त्यांच्या प्राप्तीची ज्याला इच्छा नसते, जो केवळ ब्रह्मसाक्षात्कार स्वरूपात लीन असतो, त्याला अंतःसुखी म्हणतात. अंतःसुखी. नंतर आत्माराम म्हटलं ना आपण. काय? योऽन्तः सुखोऽन्तरारामस् अंतरराम आणि अंतरज्योती.
मग आत्माराम कोणाला म्हणतात? अंतरराम किंवा आत्माराम. तर आत्म्याचे ज्ञान ज्याला झालेलं आहे आणि ज्याला बाह्य विषय सुखाचा वाराही लागत नाही, जो नेहमी ब्रह्मानंदातच लीन राहतो आणि आत्मक्रीडेतच आराम पावतो, आराम पावतो, म्हणून आत्माराम किंवा काय त्याला म्हणायचं, अंतररामस सुखी, अंतराराम असं, अंतर्ज्योती, तिसरा अंतर्ज्योती. आता या आत्मसुखाचा त्याला निरंतर अनुभव येतो, त्यालाच अंतर्ज्योती असं म्हणतात, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे अंतसुख, अंतरराम आणि अंतर्ज्योती, अंतर्ज्योती असा त्रिविध संगमाचा जो अनुभव घेतो त्याची द्वैत आपोआपच मोडून जातं. भेददृष्टी काही त्याच्याकडे राहतच नाही, सगळं काही एकच आहे, सगळं ब्रह्म काही एकच आहे असं ब्रह्मदर्शन त्याला होतं आणि तो आपोआप आत्मोन्नत होतो, त्याची आत्म्याची आपोआपच उन्नती होते आणि ज्ञानानेच मोक्ष मिळतो. हे आपण 24व्या श्लोकात पाहिलंच होतं की ज्ञाननिष्ठ योगी ब्रह्मनिर्वाण प्राप्त करतो असे सांगितलं होतं. मग अशा प्रकारे हे त्यांनी सगळी ब्रह्मभूत कसा असतो, आत्मज्ञानी कसा असतो याचीच सगळी आपल्याला या ठिकाणी त्यांनी उदाहरणं देऊन देऊन पटवून दिलेलं आहे. सुंदर सांगितलं आहे की ज्याप्रमाणे सोन्याचे सर्पाकार अलंकार केले असता त्यावर नागाच्याच आकाराची फणी, शेपटी वगैरे शोभत असतात, पण तो नागाच्या आकाराचा दागिना मोडला नाही तरी ते सोने हे सोन्याच्याच रूपाने असल्यामुळे नागाचे त्याला भानही असत नाही. त्याप्रमाणे पूर्ण ब्रह्म जाणून घेऊन जग हे न मोडताही जीव जीवपणा विसरतो. म्हणजे या आत्मज्ञानाची स्थिती कशी असते ते आपल्याला त्यांनी इथे समजावून सांगितलं आहे की सोन्याला तो सोन्याप्रमाणेच सोनं पाहत होतो. म्हणजे आत्मज्ञानी पुरुष हा सगळ्यांमधलं चैतन्य तत्व पाहतो, वरचा तुमचा आकार तो काही बघत नाही की हा ब्राह्मण आहे का, हा वैश्य आहे का, शूद्र आहे, हा कुत्रा आहे का, हा गाढव आहे, हे काही तो बघत नाही, तर तो सगळ्यांमध्ये एकच ब्रह्म बघतो. म्हणून त्याची अवस्था अशी झालेली असते की समम सर्वेषु भूतेषु, म्हणजे देह असतानाच असा ब्रह्मभाव त्याच्याकडे निर्माण झालेला असतो, देह असतानाच त्याला मोक्ष मिळालेला असतो, यालाच म्हणतात मोक्षाची स्थिती. आणि मग देह असतानाच असा ब्रह्मभाव कसा निर्माण होतो याचं उत्तर त्यांनी 5व्या अध्यायाच्या शेवटच्या 3 श्लोकांमध्ये दिलेलं आहे आणि त्याला राजयोग असं म्हणतात. आता पुढे आपण 6व्या अध्यायाकडे चाललोय. 6व्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला आत्मसंयम योग सांगितलेला आहे. अतिशय अवघड अध्याय हा, कसा बघू आता आपल्याला कसा समजून घेता येईल ते, भगवंताची कृपा झाली तर समजून घेऊया की त्यालाच राजयोग म्हटलेलं आहे, त्यालाच आत्मसंयम योग म्हटलेलं आहे आणि त्यालाच ध्यानयोग म्हटलेलं आहे. आणि हे जे शेवटचे 3 श्लोक आहेत आता तर ते आपल्याला 6व्या अध्यायाची पूर्वपीठिका त्यांनी याच्यामध्ये आपल्याला सांगितलेली आहे की आता 5व्या अध्यायातून 6व्या अध्यायाकडे आपण जाणार आहे. तर मग त्यांनी सांगितलं आहे स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. की हे अर्जुना, बाहेरच्या विषयांना त्यांचे चिंतन न करता बाहेरच सोडून देतो असा हा योगी असतो. योगी कसा असतो, आपण आता योगाचा अध्याय 6वा आहे, मग त्यांनी सांगितले की हा योगी कसा असतो, नेत्राची दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करतो, नाकातून वाहणाऱ्या प्राण आणि अपान वायूंना सम करतो आणि ज्याचे इंद्रिय आणि मन बुद्धी यांना वश केलेला आहे. जो मोक्षपरायण मुनी आहे, इच्छा भय क्रोध याच्यापासून जो विरहित झालेला आहे आणि तो सदा मुक्त आहे असं त्यांनी या श्लोकात सांगितलं आहे. आणि मग शेवटच्या श्लोकामध्ये त्यांनी उपसंहार केलेला या सगळ्या ह्याचा, भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. हे अर्जुना, माझा भक्त मला यज्ञ व तप यांचा भोक्ता आणि सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर समजतो, त्याचप्रमाणे सर्व भूत प्राण्यांचा सुहृद म्हणजे निस्वार्थ प्रेमी असे मला तात्विक दृष्टीने जाणून शांतीप्रत पोहोचतो.
म्हणजे शेवटी या अध्यायामध्ये त्यांनी भक्ताला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे बघा, की माझा भक्त म्हटलेलं आहे सगळं. आतापर्यंत कर्मयोगी झाला, ज्ञानी झाला, हे सगळं सांगितलं, मुनी झाला, आणि मग त्यांनी सांगितलं की हे सगळे गुण जरी त्याच्याकडे असले तरी तो माझा भक्त पाहिजे. मग हा जो माझा भक्त आहे म्हणजे ज्ञानी भक्त, तो मला कसं जाणतो की मीच सगळ्या यज्ञ आणि तप यांचा भोक्ता आहे, सगळ्या ईश्वरांचाही ईश्वर मी आहे, असं जो समजतो तो माझ्याप्रत येऊन पोचतो, शांतीप्रत येऊन पोचतो, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे ही साखळी इथे सांगतात की आतापर्यंत 2 ते 5 अध्यायामध्ये जे सांगितलं ते थोडक्यात सांगते की सकाम कर्म, सकाम कर्मातून निष्काम कर्म, निष्काम कर्मातून चित्तशुद्धी, चित्तशुद्धीने श्रद्धा वाढते, श्रद्धेने श्रवण मनन या गोष्टी होतात, मग त्याच्यातून गुरुप्रचिती येते आणि त्यातून ज्ञान आणि आत्मज्ञानाने मोक्ष मिळतो, अशी ही मालिका आहे. आणि हे सगळं आपल्याला त्यांनी 5व्या अध्यायामध्ये समजावून सांगितलेलं आहे. असा हा 5वा अध्याय अतिशय सुंदर होता. इथून पुढचे अध्याय असेच प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी छानच सांगितलेलं आहे. आणि आधीचं जर आपलं पक्क असेल समजा तर आपल्याला पुढचे अध्याय कळायला पण सोपं जातं, अवघड काहीच नाही आहे. तर अशा प्रकारे गीतेने कर्माचा संन्यास सांगितलेला नसून कर्मातील आसक्तीचा आणि अहंकाराचा त्याग सांगितलेला आहे. कर्म सोडायचं नाही आहे, तर कर्मातली आसक्ती टाकायची आहे, हे आपल्याला त्यांनी सुंदर असं तत्वज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता माझ्या अल्पबुद्धीला समजेल उमजेल अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं. आता पुढच्या रविवारी आपण आत्मसंयम योग या 6व्या अध्यायाकडे जाऊया. यावेळेस या ठिकाणी मी आता आराम म्हणजे काय बुद्धीला माझ्या वाणीला विराम देते आणि तुम्हा सर्वांना नमस्कार करून या ठिकाणी थांबते. 5 मिनिटं आपली जास्त घेतलेली आहेत, त्याबद्दल क्षमा करा. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु. शेवटी घाईच झाली.